झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई गोवा महामार्गावर मात्र वाहतूक विस्कळीत झाली आहे। वडखळ ते नागोठणे दरम्यान ही वाहतुकीची कोंडी झालेली आहे। त्यामुळे कोकणामध्ये झालेल्या प्रवाशांना थोडा त्रास होतोय। आपण या महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया आमचे रायगडचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, कोकणमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। वडखळ ते नागोठणे दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली। हा जो पॉइंट आहे, या पॉइंटवर वडखळच्या दरम्यान नेहमीच वाहतुकीची कोंडी होते। आज काय स्थिती आहे? नक्कीच गिरीश, या ठिकाणी आज जर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करायचा असेल तर अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे। मागील 6 तासापासून जवळपास ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। 30 ते 40 किलोमीटरच्या रांगा दोन्ही बाजूकडनं लागलेल्या आहेत आणि ट्रॅफिकचं मूळ कारण आहे तो रस्ता अरुंद आहे। मे महिन्याची सुट्टी आहे आणि लग्न सराई सुरू असल्यामुळे कोकणाकडे येणाऱ्या गाड्यांची वर्दळ वाढलेली आहे। रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान अवजड वाहनं आणि काही बसेस खासगी बंद पडल्या होत्या। त्या काढण्यात पोलीस आणि प्रशासनाला अपयश आल्यामुळे जवळपास 6 तास ट्रॅफिक पूर्णपणे ठप्प होते। आज सकाळी थोड्या बहुत प्रमाणात मंद गतीने ट्रॅफिक चालू करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही 2 किलोमीटरचं अंतर जर कापायचं असेल तर कमीत कमी 2.5 ते 3 तास इतका वेळ जातोय। त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। गिरीश, भारत, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। नागोठणे ते वडखळ दरम्यान वाहतुकीची कोंडी झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरचा हा जो पॉइंट आहे, हा जो महामार्गावरचे हे जे ठिकाण आहे, वडखळ दरम्यान नेहमीच वाहतुकीची कोंडी होते। त्याचा फटका आजही बसलाय। 6 तासापासून वाहतूक ठप्प होती, मात्र सकाळपासून थोड्याफार प्रमाणात वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। मात्र सुट्ट्यांमुळे कोकणात जे प्रवासी जायला निघालेले आहेत रस्ते मार्गानं, त्यांना मात्र या वाहतुकीचा कोंडीचा मोठा फटका बसलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।